नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथी आणि होलिस्टिक हिलिंग या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आधी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या इथे फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन घेते की ज्यांना काहीच मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे. या वर्कशॉपमध्ये मी मेडिकल इमर्जन्सी, ट्रॉमॅटिक इमर्जन्सी आणि एन्व्हायरमेंटल इमर्जन्सीज त्या ओळखायच्या कशा, त्याच्यात काय करायचं आणि काय करायचं नाही याविषयी मार्गदर्शन करते. तसंच CPR म्हणजे जेव्हा आपण हार्ट स्टॉप होतो तेव्हा जे आपण चेस्ट कॉम्प्रेशन देऊन हार्ट परत सुरू करतो ते कशा पद्धतीने करायचं याचं हँड्स ऑन प्रात्यक्षिक ट्रेनिंग इथे देते. सो मला असं वाटतं कारण इमर्जन्सी कधीही कुठेही कोणाच्याही बाबतीत होऊ शकते आणि आपल्याला जर का ते बेसिक नॉलेज असेल तर एखाद्यासाठी आपण देव बनू नाही शकलो तर देवदूत नक्कीच बनू शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला ही कार्यशाळा करायची असेल त्यांनी जरूर तुमचा नंबर खाली जो मेन्शन केला आहे त्याच्यावरती नाव नोंदवून ठेवा. जेव्हा पण आमची पुढची बॅच असेल तेव्हा जरूर तुम्हाला कळवण्यात येईल. तर आता या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत आज आय इंजुरीज. आता ह्या सिरीजमध्ये आपण मेन फोकस हा होमिओपॅथिक मॅनेजमेंटमध्ये आहे. त्यामुळे मी प्रामुख्याने फक्त होमिओपॅथिक ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथिक औषधं काय काय वापरू शकतो ह्याविषयी सांगते. तर जेव्हा पण आय इंजुरीज असतात, आता आय इंजुरीज ह्या कशामुळे होऊ शकतात? अनवधानाने एखादं धारधार इन्स्ट्रुमेंट कोणाचं लागलं असेल किंवा बॉक्सिंग करताना तिथे जोरात धक्का बसलेला असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये नेमकं तिथेच मार बसला असेल. तर जर का म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ब्लॅक आय बघितलं असेल म्हणजे पूर्ण इथे जे काही काळं निळं होतं. सो अशा केसमध्ये होमिओपॅथीमध्ये इतकी एक्सलंट औषधं आहेत की आतमध्ये डोळ्याला मेजर इजा न होता ते जे काही ब्लॅक आय आहे तर ते फार लवकर रिकवर व्हायला मदत होते. सो असा कधीही एकदम जोराचा इम्पॅक्ट बसला किंवा मार बसला किंवा काही धारधार इन्स्ट्रुमेंटने तिथे लागलं तर सर्वप्रथम घ्यायचं औषध आहे ते म्हणजे लेडमपाल. लेडमपाल हे 200 पोटेन्सीचं तुम्ही फ्रिक्वेंटली अगदी 15-15 मिनिटाच्या अंतराने पहिले एक 4-5 डोस घ्या. त्यामध्ये हायपेरिकम सुद्धा तुम्ही अल्टरनेट लेडमपाल बरोबर हायपेरिकम हे औषध अल्टरनेटली घेऊ शकता. हे मी इमर्जन्सी मॅनेजमेंटसाठी सांगते. आणि जर का हे जे काळं निळं अजून पुढे सस्टेन राहत असेल तर अशा वेळेला आर्निका 200 याचाही विचार करायला हरकत नाही. सो लेडमपाल, हायपेरिकम आणि आर्निका या 3 औषधांनी हे जे काही काळं निळं झालेलं असतं की डोळ्याच्या आत म्हणजे हे जे पांढरा भाग दिसतो ज्याला आपण स्क्लेरा म्हणतो त्या पांढऱ्या भागामध्ये जर का पूर्ण लाल लाल झालं असेल मार लागल्यामुळे, जनरल उन्हात न जाऊन आलं किंवा इन्फेक्शनमुळे झालेल्या लालसाठी मी नाही सांगत आहे, मार लागल्यानंतर आज आपण आय इंजुरीबद्दल बघतोय. सो जर का तिथे डोळ्याला मार लागला असेल आणि त्याच्यामुळे जर का आजूबाजूला काळं निळं आणि डोळ्याच्या आतला भाग हा लाल लाल झाला असेल तर लेडमपाल, हायपेरिकम आणि आर्निका या औषधाने फार थोड्या दिवसातच ते पूर्णपणे रिकवर होतं. डोळ्याच्या आतल्या भागाला मेजर काहीही इम्पॅक्ट होऊ देत नाही. इतकी ही पॉवरफुल औषधं आहेत. माझ्याकडे जे काही माझे नोन पेशंट्स आहेत ते असं काही झालं की आधी हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी माझ्याकडेच येतात की हे अशा पद्धतीने झालं आहे तर ह्याच्यावर काही होमिओपॅथिक औषध आहे का. तर ज्यांच्याकडे हे माझं फर्स्ट एड किट आहे याच्यामध्ये मुकामार म्हणून एक बाटली आहे. सो अशा वेळेला मेजर इम्पॅक्ट झाल्यानंतर तातडीने आधी ते औषध घ्या मुकामार लिहिलेलं आणि नंतर तुमचं जे कोणी तज्ज्ञ ओळखीचे होमिओपॅथिक डॉक्टर असतील त्यांच्याकडे जा. होमिओपॅथीमध्ये खरंच छान औषधं आहेत की त्या कंडिशननुसार, कारण सुरुवातीलाच मी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीचा रिस्पॉन्स हा त्याच सेम स्टिम्युलसला वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला सुटेबल अजून वेगळं जे काही औषध रिक्वायर्ड आहे ते तुमच्या ओळखीचे तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टर जरूर तुम्हाला त्यावेळेला देतील. तर अशा पद्धतीने होमिओपॅथिक औषधाने या आय इंजुरीजना खूप छान उपयोग होतो. समजा काही वेळेला असं होतं की डोळ्यामध्ये काहीतरी गेलंय, सतत टोचल्याची भावना आहे, बघितलं तर काही दिसत नाही आहे किंवा आहे पण बाहेर येत नाही आहे. अशा वेळेला काय करायचं? तर साधी मेथड म्हणजे एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डोळा उघडझाप करून स्वच्छ धुवायचा. आता हे करताना होमिओपॅथीमधलं हायपेरिकम नावाचं जे औषध आहे त्याचं मदर टिंक्चरचे 1-2 ड्रॉप्स त्या पाण्यात टाकले आणि त्याने धुतलं तर जे काही अडकलेलं आहे ते पटकन बाहेर यायला खूप छान उपयोग होतो. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीची काही इमर्जन्सी आली तर जरूर या औषधांचा वापर करा. समजा तिकडे हाडाला मार लागला असेल, म्हणजे याचं जे हाड आहे किंवा तो अख्खा आयबॉल खूप सिव्हिअरली दुखत असेल तर अशा वेळेला सिम्फायटम नावाचं जे औषध आहे त्याचा जरूर उपयोग करा. त्याने हे जे सिव्हिअर हाडाला लागलेला जो मार आहे सिम्फायटम आणि आर्निका याचा अशा पद्धतीच्या इंजुरीमध्ये
खूप छान उपयोग होतो. समजा डोळ्याच्या आजूबाजूला कुठेही मार लागला आणि तिथून रक्त येते, अशा वेळेला आपलं नेहमीचंच पेटंट कॅलेंडुला हे औषध फ्रिक्वेंट रिपिटिशनमध्ये घ्या. जर का जेव्हा ब्लंट इंजुरी असते तेव्हा शक्यतो लेडमपाल, हायपेरिकम, आर्निका ही औषधं घ्यायची की जिथे मुका मार लागलाय आणि जिथे रक्त येते घळाघळा अशा ठिकाणी कॅलेंडुला हे औषध वापरा. तिथे रक्त येत असेल डोळ्याच्या बाहेर तर कॅलेंडुलाचं मलम सुद्धा लावायला हरकत नाही, त्याने ते ब्लिडिंग लगेचच थांबेल. आणि डोळ्याचा भाग असल्यामुळे लवकरात लवकर ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टना एकदा दाखवून घ्या की आतमध्ये मेजर लेवलला काही इम्पॅक्ट नाही आहे ना. आणि ह्याच्यासाठी होमिओपॅथिक औषधं खूप छान आहेत. सो त्रास झाल्या जर लगेचच होमिओपॅथिक औषधं सुरू केली तर पुढे जाऊन मेजर कॉम्प्लिकेशन्स काहीच होत नाही. परंतु डोळा हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, आपली दृष्टी ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला वेळीच ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे गेलो की पुढे काही मेजर आत इम्पॅक्ट नाही आहे ना याचा अंदाज येईल. तुम्हाला होमिओपॅथीविषयी जे काही आत्तापर्यंत चांगले अनुभव आले असतील जरूर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे अनुभव शेअर करा, त्याचा इतरांनाही फायदा होऊ शकेल. तसंच कोणाला काही पर्सनल प्रश्न विचारायचे असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा, नाहीतर खूप प्रायव्हेट काही प्रश्न असतील तर खाली गुगल फॉर्म दिलेला आहे त्याच्यावरती ते प्रश्न विचारा. पुढच्या मी क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये जरूर त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देईन. मला आशा आहे की तुम्हाला या पूर्ण सिरीजचा खूप चांगला उपयोग होतोय. तर इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला खूप आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.